रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, आपल्याला माहिती आहे, निरोप हा नेहमी कठीणच असतोय. मग तो कुठला आणि कुणाचाही असो. आपल्याला कुठल्याच गोष्टीला आनंदानं निरोप देणं हे जरा अवघडच जात असतं. पहिल्या दिवशी मुलाला शाळेत सोडल्यावर आई वर्गाबाहेर रडत बसते. मुलीची सासरी पाठवणी केल्यावर तिचं वडील अगदी खिन्न होऊन बसत असतात. शाळेच्या शेवटच्या दिवशी आपल्या बेंचला बघून सुद्धा आपल्या भावना अनावर होत असतात. मित्राचा असो किंवा पार्टनरचा असो, कायमस्वरूपी सोडून जाणं असो, आपल्याला पूर्णपणे तोडून जातं. ज्या गोष्टीला, ज्या व्यक्तीला, ज्या ठिकाणाला तुम्ही जवळचं समजत असाल, ते निघून गेल्यावर त्याची आठवण कधी ना कधी येत राहत असते आणि न कळत एक अश्रू डोळ्यावर तरळून जात असतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर सुविचारांना, सुंदर विचारांना. कोणाशी किती मोठी चूक असली तरी आयुष्यापेक्षा आणि नात्यापेक्षा मोठी नसते. दुसऱ्या माणसाच्या मनाचा मोठेपणा प्रथम समजावा लागतो. समजल्यावर तो मान्य करायला आणखी मोठेपणा लागतो आणि त्या मोठेपणाची जाहीर कबुली देण्यासाठी त्याहून मन मोठं असावं लागतं. प्रेमात जबरदस्ती नसावी, पण प्रेम मात्र जबरदस्त असायला हवं. कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद असतो. सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात. जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते. तोपर्यंत बरीच नाती दुरावलेली असतात. प्रेमाला कधी पैसा तोलू नका, कारण पुढे जाऊन पैसा खूप येईल. पण गमावलेलं प्रेम कितीही पैसा देऊन पुन्हा मिळत नाही. विचार हे संस्कारी आणि साधे असले की राहणीमान सुद्धा साधच असतं, पण लोकांना ती गरिबी वाटत असते. चार भिंतीच्या आत राहून माणूस फक्त आळशी बनतो, मात्र चार चौघात वावरून माणूस शहाणा बनतो. कोण आपलं कोण परकं यातील फरक कळत जातो. ऋणानुबंध असतात जन्मोजन्मीचे, त्यामुळंच जे आपलं असतं ते आपल्याला मिळत असतं. चार भिंतीच्या आत ती तिचं विश्व उभारते. सोबत कुणी असो नसो, सारा अवकाश पेलते. संसाराच्या ओझ्याखाली पार दबून जाते. घर, नोकरी, संसार, मुले याच वावटळीत फिरते. सगळ्यांसाठी सगळं करते, तरी तिला किंमत नसते. पण जर ती नसेल खरी तर सगळ्यांचेच आडते. तरीही सगळे हेच म्हणतात, आई कुठे काय करते. आधी आपल्याला वाटायचं की प्रेम मिळायला नशीब लागत असतं, पण आता समजतंय की प्रेम कुठेही मिळतं, पण प्रेम करणारी व्यक्ती भेटायला आणि त्या व्यक्तीचं खरंच प्रेम असायला हे नशीब लागतं. प्रत्येक नात्यात भांडण होतच असतात, पण भांडण झाल्यावर एकमेकांच्या जवळ पण तितकंच लवकर यायला हवं. थोडं मनानं आणि थोडं शरीरानं. दुराव्यानंतर आवडत्या व्यक्तीचा स्पर्श खूप खास असतो.
सगळा राग, संताप, हाल अपेष्टा, अपमान हे सगळं बाजूला ठेवून काही स्त्रिया फक्त आपल्या मुलांसाठी जगत असतात. खूप घट्ट नाती देखील पैशाचा विषय आल्यावर ढिली पडायला लागत असतात. गाठता आलाय का कधी कुणाला कुणाच्या मनाचा तळ, आणि कळलीय का कधी अंतरात माजलेल्या विचारांची खळबळ? खरंच इतक्या सहजासहजी जर उमगलं असतं एखाद्याचं मन, तर श्वासही कधी घुसमटलं नसतं आणि मनातील शब्दही ओठावर येऊन कधी मिटलं नसतं. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची नसते. कचरा फेकल्यासारखं त्या गोष्टीला फेकून द्यायचं असतं. असं कोणी पण कोणाच्या आयुष्यात येत नसतं. जेव्हा मन आणि हृदय त्या व्यक्तीसाठी वेड होऊन जातं, तेव्हाच खरं प्रेम होत असतं. फक्त फोटोमध्ये सोबत उभे राहणारे हे जवळचे नसतात. जवळचे ते असतात जे संकटात सोबत उभे राहतात. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. योग्य व्यक्ती तुम्हाला कधीही कंटाळणार नाही. स्वतःचा मोठेपणा हा कधी सांगायचा नसतो. सद्गुणांचा सुगंध हा दुरून सुद्धा येत असतो. स्वतःला इतकं खंबीर आणि संयमी बनवा की कोणी कितीही तुमच्या आयुष्यात वादळ उठवलं तरी तुमचं लक्ष आणि विश्वास विचलित व्हायला नको. जो स्वतः दुःखातून गेला नाही त्याला दुसऱ्याचं दुःख कळत नसतं. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपणच जपायचं असतं. घर किती मोठं आहे याला महत्व नसतं. घरात किती सुखी आहेत हे महत्वाचं असतं. मनापासून प्रेम करणारी व्यक्ती ही आयुष्यात असेल तर मनात दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीचा विचार कधीच येत नसतो. कोणतंही नातं हे बेरंग होऊ शकत नाही. फक्त समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामागचा रंग हा ओळखता आला पाहिजे. स्वतःशी यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो.